नमस्कार, मी रेणुका. मम्मीज फूड अँड किचनमध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. तर दिवाळी सिरीज 3 मध्ये आपण आज बनवणार आहोत छान असा पातळ पोहेचा चिवडा, अतिशय कुरकुरीत आणि खमंग. तर आपण हा चिवडा बनवताना त्यात एक सिक्रेट मसाला घालणार आहोत, तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी घेतलेले आहेत अर्धा किलो पातळ पोहे. तर हे पातळ पोहे मी एक दिवसभर उन्हामध्ये वाळवून घेतले. तर ऊन व्यवस्थित कडक असले तर 3 ते 4 तासात छान असे वाळवले जातात, किंवा ऊन कमी असले तर तुम्ही दिवसभर वाळवू शकता. तर आपल्याला सर्वात आधी पोहे उन्हात वाळवून झाले की छान असे चाळणीने चाळून घ्यायचे आहे. तर पोहेंमधला बारीक जो भुगा असतो तोही अशा पद्धतीने निघून जातो. जेव्हा आपण पोहे भाजत असतो तर हा भुगा जळण्याची शक्यता असते आणि त्यातला कचराही अशा पद्धतीने पोहे गाळून घेतले की निघून जातो. तर मी सर्व पोहे थोडे थोडे करून अशा पद्धतीने गाळून घेतलेले आहेत. तर पोहे गाळून घेतल्याने भरपूर असं त्यातला बारीक पावडर किंवा बारीक भुगा म्हणू शकतो आपण, अशा पद्धतीने निघून जातो. तर बघू शकतात अर्धा किलो पोहेमध्ये एवढा भुगा निघालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व पोहे चाळणीने चाळून घेतलेले आहेत. तर आपण आता एक मोठी वाटी खोबऱ्याचे काप, बेदाणे, शेंगदाणे, डाळव, काजू, हिरवी मिरचीचे काप आणि कढीपत्ता अशा पद्धतीने आपण चिवड्यासाठी साहित्य घेतलेले आहे. तर आता मी एक मोठी अल्युमिनियमची मोकळी कढई घेतलेली आहे. कढई आपल्याला जाड बुडाची घ्यायची आहे. कढई आपल्याला थोडी व्यवस्थित गरम करून घ्यायची आहे आणि नंतर गॅस मंद आचेवरती ठेवून थोडे थोडे बॅचेस करून आपल्याला अशा पद्धतीने अलगद हे पोहे शेकून घ्यायचे आहे. तर पोहे आपल्याला न तळता अशा पद्धतीने शेकून घ्यायचे आहेत, म्हणजे तेलाचे प्रमाणही चिवड्याला कमी लागते आणि चिवडाही महिनाभर असा 1 ते 2 महिनाभर टिकून राहतो आणि तेलकट वासही येत नाही, किंवा खाण्यासाठीही आपल्याला शरीराला अशा पद्धतीचा भाजून घेतलेला चिवडा अप्रतिम लागतो. तर अशा पद्धतीने हळुवारपणे आपण हे पोहे मस्त असे शेकून घेतलेले आहेत. तर बघू शकता थोडे शेकून घेतलेले पोहे आणि न शेकून घेतलेले पोह्यांमध्ये अशा पद्धतीचा फरक असतो. थोडे हातावर घेऊन अशा पद्धतीने चुरून बघायचे आहेत. अलगद हाताने अशा पद्धतीने चुरून झाले की समजायचे आहे आपले पोहे शेकून झालेले आहेत. तर एक मी इथं न्यूजपेपर घेतलेला आहे. तर न्यूजपेपर आपल्याला आधी ओट्यावर अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे. तर न्यूजपेपरवर डायरेक्ट आपण पोहे न टाकता अशा पद्धतीने मी त्यावर टाकण्यासाठी बटर पेपर घेतलेला आहे, कारण आपण हे पोहे गरम गरम घालणार आहोत. तर न्यूजपेपरची इंक त्या पोहेला लागू नये किंवा चिवड्याला लागू नये म्हणून अशा पद्धतीने आपण न्यूजपेपरवरून बटर पेपर घालून घेणार आहोत. तर बटर पेपरवरती मी शेकून घेतलेले पोहे आता घालून घेतले. तर हळूहळू आपल्याला सर्व पोहे थोडे थोडे बॅचेस करून अशा पद्धतीने शेकून घ्यायचे आहेत. तर मी सर्व पोहे व्यवस्थित असे शेकून घेतले आणि थोडे बटर पेपरवर पसरवून घेतले. तर आता आपण इकडे आपले तेलही गरम झालेले आहे. तर आता मी एक मोठी वाटी पातळ कट करून घेतलेले खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. तर हे खोबऱ्याचे काप आपल्याला गॅस मध्यम आचेवरती ठेवत अशा पद्धतीने तेलातनं तळून घ्यायचे आहे. तर जास्तीची काळवट न होऊ देता थोडा गुलाबी रंग होईपर्यंत आपल्याला हे खोबऱ्याचे काप मस्त असे तेलामध्ये तळून घ्यायचे आहे. तर जास्तीचे तळले गेल्यानंतर खोबरं हे कडवट लागते किंवा चिवड्याची चवही बिघडते. तर अशा पद्धतीने मस्त थोडा हलका गुलाबी रंग व्हायला आला की आपल्याला खोबऱ्याचे काप लगेचच काढून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने आपले खोबऱ्याचे काप तळून तयार झालेले आहेत. त्याच पद्धतीने आपण आता शेंगदाणेही व्यवस्थित असे तळून घेणार आहोत. तर शेंगदाण्याला आपल्याला तडे जाईपर्यंत तळून घ्यायचे आहेत, कारण कच्चे शेंगदाणे असले की खायलाही व्यवस्थित लागत नाही किंवा आपला चिवडाही वातड होतो. तर अशा पद्धतीने आपण मस्त असे चिवड्याला छान असा चव वाढवण्यासाठी मस्त असे थोडे मी शेंगदाणे जास्तीचे घेतलेले आहेत, कारण आमच्या घरामध्ये भरपूर असे शेंगदाणे तळणीचे किंवा चिवडा हा शेंगदाण्यासाठीच खाल्ला जातो, म्हणून थोडे मी एक्स्ट्राचे यामध्ये शेंगदाणे मस्त असे खमंग तळून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण आता त्यात डाळवही तळून घेणार आहोत. तर डाळवं आधीच भाजलेले असते
म्हणून आपल्याला जास्तीचे हे डाळवं तळण्याची गरज पडत नाही. अलगद थोडा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे डाळवं फक्त तेलामध्ये मध्यम ते मंद आचेवरती लगेच तळून काढून घ्यायचे आहे. तर बघू शकता हलका असा रंग डाळव्याचा बदललेला आहे आणि लगेच मी तेलातनं हे डाळवं काढून घेतलेले आहे. तर त्याच पद्धतीने आपल्याला आता थोडे यामध्ये मी काजू घातलेले आहेत. तर काजू हे लगेच तळले जातात म्हणून मी हे झाऱ्यामध्येच ठेवलेले आहेत आणि अशा पद्धतीने हलवत हे तेलामध्ये लगेच 1 मिनिट भराच्या आतच आपल्याला हे काजू ह्या तेलातनं मस्त थोडा गुलाबी रंग झाला की लगेच काढून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपले काजू ही छान मस्त असे तळले गेलेले आहेत. त्यातच मी बेदाणेही त्याच पद्धतीने आता तळून घेणार आहे. तर बेदाणेही अतिशय अर्धा मिनिटभरच तळायचे असतात. तर आपण झाऱ्यामध्ये जशा पद्धतीने झटपट टाकून लगेच तेलात बुडवून हे बेदाणे आपल्याला फुलले की वरती काढून घ्यायचे असतात. तर अतिशय झटपट आणि चटपटीत आपला हा पातळ पोळीचा चिवडा या दिवाळीला होणार आहे. तर आपल्याला आता कढीपत्ता थोडा खमंग होईपर्यंत छान असा क्रिस्पी होईपर्यंत या तेलात तळून घ्यायचा आहे. कारण कढीपत्ता हा थोडा वातड असला की आपला पोहेचा चिवडाही वातड होतो आणि 1 ते 2 महिना व्यवस्थित टिकतही नाही. छान असा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ह्या तेलामध्ये कढीपत्ताही त्याच पद्धतीने तळून घ्यायचा आहे. तर आपल्याला आता हे एक्स्ट्राचे तेल मी कढईतनं काढून घेतलेले आहे आणि 2 ते 3 पळे तेल यात राहू दिलेले आहे. तर आपल्याला ही मिरची ही त्याच पद्धतीने अतिशय अशी कुरकुरीत होईपर्यंत मस्त अशी तेलामध्ये तळून घ्यायची आहे. आणि त्यातच आपल्याला थोडा अर्धा चमचा मी यामध्ये हिंगही घालून घेतलेला आहे. छान असं मिरची आणि हिंगची फोडणी करून घेतली. आता आपण चिवड्यासाठी लागणारा सिक्रेट मसाला तयार करून घेऊया. तर मी 1 चमचा साखर आणि अर्धा चमचा सॅट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबू पावडर घेतलेली आहे. 1 चमचा मीठ आणि 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहे. तर आपल्याला हे मिक्सर ऑन ऑफ करत मस्त असा याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने छान असा पावडर आपल्याला ह्या मसाल्याची तयार करून घ्यायची आहे. तोपर्यंत आपली मिरची ही मस्त अशी क्रिस्पी तळून तयार झालेली आहे. तर गॅस बंद करून हे तेल कोमट झाले की त्यातच आपल्याला हा तयार करून घेतलेला मसाला घालून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीचा आपण मसाला मिक्सरला काढून घेतला की चिवडा संपेपर्यंत व्यवस्थित हा मसाला चिवड्याला लागलेला असतो. तर अशा पद्धतीने सर्व जिन्नस तळलेले मी आता ह्या पोहेंवरती अशा पद्धतीने घालून घेतलेले आहे. आणि त्यावरूनच आपल्याला आता व्यवस्थित असं हे अलगद हाताने शेंगदाणे, खोबरे, डाळवं सर्व व्यवस्थित यामध्ये अलगद हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. आणि त्यावरून आपल्याला मस्त अशी चिवड्याची अप्रतिम चव वाढवण्यासाठी आपण हा मसाला छान असा कोमट तेलामध्ये परतून घेतलेला आहे. तोही आपल्याला यावरून घालून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित असा आपल्याला हा मसाला तयार केला की आपण चिवडा बनवल्यानंतर किंवा आपण डब्यामध्ये चिवडा भरल्यानंतर तळाला त्याचे मीठ, साखर, सर्व मसाला असा राहतो आणि वरती चिवडा राहतो. तर हा चिवडा संपेपर्यंत आपल्याला त्याला मसाला व्यवस्थित असा चिटकून राहण्यासाठी अशा पद्धतीने मिक्सरला आपण मसाला काढून घेतला की मस्त असं आपला मसाल्याची चवही वाढते आणि मसाला शेवटपर्यंत आपल्याला चिवड्यासोबत खायलाही मिळतो. तर अशा पद्धतीचा खमंग कुरकुरीत अतिशय कमी तेलामध्ये आपला हा पातळ पोहेचा चिवडा तयार झालेला आहे. मम्मीज फूड अँड किचनला लाईक करा, शेअर करा, खात रहा, मस्त रहा.